नमस्कार. दिनांक 28 जुलै 2025 ते दिनांक 13 सप्टेंबर 2025 या कालखंडामध्ये शनी आणि मंगळ या दोन ग्रहांचा प्रतियोग होत आहे आणि हा प्रतियोग कन्या व्यक्तींना कसा असणार आहे ते आता आपण पाहूयात. कन्या व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये तुमच्या राशीमध्येच म्हणजे तुमच्या पत्रिकेच्या प्रथम स्थानामध्येच मंगळाचं भ्रमण होणार आहे आणि शनी सध्या आपल्या पत्रिकेमध्ये 7व्या स्थानातून भ्रमण करतोय. तर आपल्या पत्रिकेमध्ये शनी मंगळाचा हा प्रतियोग हा पहिल्या आणि 7व्या स्थानातून होणार आहे. त्यामुळे साहजिकच येणारा हा कालखंड कन्या व्यक्तींना आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल ठरण्याची शक्यता आहे. येणाऱ्या या कालखंडामध्ये तुमच्यावर कोणता ना कोणता तरी मानसिक ताणतणाव राहील, मानसिक दबाव राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या शारीरिक आरोग्याची आणि तुमच्या मानसिक आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागणार आहे. या सर्वाबरोबरच तुम्हाला येणाऱ्या या कालखंडामध्ये आपल्या वैवाहिक जीवनामध्ये देखील सुसंवाद ठेवावा लागणार आहे. तुमच्या जोडीदाराबरोबर काही मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काही वितुष्ट येण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे आगामी या कालखंडामध्ये कन्या व्यक्तींनी आपल्या जोडीदाराबरोबर सुसंवाद ठेवावा. त्याचबरोबर या कालखंडामध्ये कन्या व्यक्तींना आपल्या भागीदारी व्यवसायामध्ये सुद्धा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर आपला व्यवसाय हा भागीदारीमध्ये असेल तर तुम्हाला त्या व्यवहारांमध्ये देखील दक्षता घ्यावी लागणार आहे. भागीदारी व्यवसायामध्ये होणारे व्यवहार, होणारी आर्थिक देवाणघेवाण यामध्ये तुम्हाला जातीनं लक्ष घालावं लागणार आहे. एकंदरीतच या शनी मंगळाचा प्रतियोग हा आपल्या आरोग्यावर परिणाम करणार आहे, तुमच्या मानसिकतेवर परिणाम करणार आहे. तुमच्यामध्ये विनाकारण चिडचिड होण्याची शक्यता आहे. तुम्हाला काही मनस्तापदायक घटना सामोरं जावं लागण्याची देखील शक्यता आहे. त्याचबरोबर या कालखंडामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागणार आहे. एकंदरीतच कन्या व्यक्तींनी आगामी काळामध्ये शांत आणि संयमी राहणं, बोलताना नियंत्रणपूर्वक बोलणं, प्रतिक्रिया देताना विचार करून देणं गरजेचं आहे. तरच येणारा हा कालखंड आपल्याला सुसह्य होईल. धन्यवाद.